तर नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक माणसाच्या स्वभावात थोड्या बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाक असतात. त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते आणि त्याचे सारथी तुम्ही असता. आयुष्य हे एक कुरुक्षेत्र आहे. तुम्ही कोणत्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे हाकता त्यावर तुमचे अस्तित्व सिद्ध होते. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचे ढोंग घेणारा नेहमी योग्य ठरत असतो. लक्षात घ्या, या जगात जो व्यक्ती चांगला असेल, प्रामाणिक असेल, लोक त्यालाच बोलताना दिसतील. नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपल्यानंतरच टाळ्या वाजवून खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो. माणसाच्या बाबतीतही अगदी असंच होतं. जन्माअगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभरून प्रतिसाद दिला जातो. खरं तर मधल्या काळात त्यांना जास्त गरज असते. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वभाव आणि दुसरा अभिमान. सोबतच एक स्वाभिमान सुद्धा असतो. लक्षात घ्या, स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचा रूज धरतो तेव्हा तो पूर्णपणे बर्बादीकडे निघतो. स्वामी भक्तांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी भक्त हो, दुःख काय जगात सर्वत्र आहेत. परिचयाच्या माणसाच्या बाबतीत काही घडलं की आपण म्हणतो, इथं सगळं काही सोडून या माणसाच्या वाटेला हे का. आपण असा प्रश्न जेव्हा नियतीला विचारतो तेव्हा नियतीने इतरांची अडवणूक कुठे केली आहे हे माहिती नसतं. आपलं जग हे केवळ आपण आखलेल्या वर्तुळा एवढंच मर्यादित असतं. स्वामी भक्तांना स्वामी सांगतात, माझ्या प्रिय बाळांनो, काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. एखाद्या व्यक्तीशी आपण रोज बोलतो तेव्हा त्या व्यक्तीसोबत आपली एक प्रकारची अटॅचमेंट तयार होते, पण तरीही बऱ्याचदा त्याचा आपल्याला त्रास होतो, कारण त्या व्यक्तीशी आपण स्वतःहून बोलत असतो आणि समोरचा व्यक्ती फक्त आपल्या बोलण्याचा रिप्लाय देत असते, पण मात्र त्यांच्याकडून मनापासून बोलण्याची अपेक्षा ठेवतो आणि तो कधी बोलतच नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने जगला तो दिवस तुमचा आहे. बाकी तर फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत. नदीमध्ये पडल्यामुळे कधी एखादी गोष्ट बुडत नाही. जेव्हा ती गोष्ट बुडते तेव्हा ते स्वतः हार मानल्यानंतरच बुडते. स्वामी सांगतात, विसरले काहीच नाही, पण न आठवलेलेच बरे ओझे होईल. आयुष्यात इतकंही कोणावर प्रेम करू नका की तो सोडून गेल्यानंतर आयुष्य कायमचं संपण्यासारखं वाटेल. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पारख्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखावतात तेव्हा ते तुम्हाला न सांगता हळूहळू आयुष्यातून कायमचे निघून जातात. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांना करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. स्वामी सांगतात, खरं सांगायचं झालं तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काळ संपतो, वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही. त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक करू नका, कारण सॉरी बोलल्याने सगळ्यात चुका माफ होत नसतात. स्वामीवरती जर तुमचा विश्वास असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या,
स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. आपले सत्कर्म हे नेहमी चांगले ठेवा. सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीचा आधार हे नियती असते, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं प्रत्येक वेळेला आपल्या सोबत असतात. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे किंवा वाटोळे करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. नशिबात असेल तसे घडेल. हे खरे नसून माणूस जसे घडविल तसे घडते, हे खरे आहे. स्वामी सांगतात, यशाइतकं बोलकं दुसरं काही नसतं. अपयशाला वाचा नसते. असं का? खरंच वाचा नसते का? मला तर वाटत नाही. अपयश आलं की अवतीभवतीच्या प्रत्येक कार्य न करणाऱ्या माणसाला इतका वाचा येतो, कंठ फुटतो की तो त्याच्या अपयशाच्या मनाचा आक्रोश कुणाला ऐकू येत नाही. जितक्या सहजपणे आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतलं जातो, तितक्या सहजतेने त्या गोष्टीतून बाहेर पडणं देखील जमायला हवं. हे एकदा का जमलं की मग बघा आयुष्य किती सोपं आणि सहज होतं. स्वामी भक्त हो, माणसाचं मन फार चालाक असतं. सल्ला मागण्याकरिता ती सतत माणसं हेरत असतात आणि त्यातला जो सल्ला स्वतः सोयीस्कर वाटेल तोच स्वीकारत असतो. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. म्हणजे आपल्याला सुख किंवा दुःख हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवनात सुख दुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात. मग तो पंत, संत, महंत किंवा भगवंतही असो. म्हणून अशा प्रसंगी देवा देवस्की अंगारे धूप दिवा याकडे लक्ष न देता आपल्या ध्येयाकडे आणि कर्माकडे लक्ष देत चला. स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी चालेल. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. बोल, आयुष्यात तुला काय हवं? स्वामी सर्व देतील. तुझा स्वामीवरती विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी कायम त्यांच्या सोबत उभा आहे जे माझे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतील. तुम्ही सुद्धा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. शुभचिंतन व ईश्वर स्मरण यात रंगलेलं मन प्रत्यक्षात सर्व चिंतांचा हे नाश करणारा चिंतामणी, सर्व संकल्प सिद्ध करणारा कल्पतरू व सर्व कामना फलद्रूप करणारी कामधेनू आहे. स्वामी भक्तांनो, मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं समाधान होत नाही. काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की बुद्धी काम करायला लागते. निर्बुद्ध माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो. ज्याच्या कृतीप्रमाणे जो आयुष्यात पुढे जाईल तो यशस्वी नक्की होईल. इतरांच्या सुखात आपले सुख लपलेलं आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे. या सत्याची जाणीव झाल्याशिवाय मनाची जीवनाची खरी क्रांती होणे शक्य नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात असू द्या. तुमच्या आयुष्यात इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे. हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही योग्य दिशेला जात आहात. जे दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे. जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते दीड शहाणे. आणि जे कोणाच्या अनुभवावरून शिकत नाहीत ते पूर्णपणे पागल असतात. लक्षात घ्या, अनुभव हा अनुभव घेणे सुद्धा एक अनुभवच असतो. निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे सगुण असतो. तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रम करणारा माणूस जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. स्वामी भक्त हो, स्वामी सांगतात, लक्षात घ्या,
संसार हे जीवनाचे सार. संसार सुखा करणे म्हणजे परमार्थ. संसार याला पूर्णपणे यशस्वी करणे म्हणजे स्वतःचा स्वभाव. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वात श्रेष्ठ यज्ञ म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठे तप म्हणजे नामस्मरण, सर्वात श्रेष्ठ तीर्थ म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठे व्रत म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठा योग म्हणजे नामस्मरण. स्वामी सांगतात, नको एकशाही, नको लोकशाही, नको ठोकशाही, पाहिजे ते हुशार व प्रामाणिक अशा कार्यक्षम लोकांच्या हातात सत्ता आणि संपूर्ण पदवी. जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे, तर त्यांनी आपल्या माणसावर केलेले प्रेम गमावण्याची भीती वाटते म्हणून असते. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त तो कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखविण्याची गरज नसतो. तो प्रत्येकाला चांगल्या प्रकारे दिसत असतो. ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणाच्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज नसते. वय आणि पैसा यावर कधी गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात. कोणताच माणूस कधीही डगमगला नसतो जर आपल्या माणसांनीच आपल्या माणसाचे पाय खेचले नसते. स्वामी सांगतात, जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी असू द्या, परंतु देवाने तुम्हाला ती झोप, शांती आणि आनंद दिला त्यापेक्षा मौल्यवान कोणतीही गोष्ट नाही. देव काही जगात येऊन कुणाला सांगत बसत नाही, तो काही बोलायचं नाही, तेव्हा देवाची भीती काही नाही. देव फक्त एवढं म्हणतो, जर तुम्ही माझी भक्ती कराल, माझ्यावरती विश्वास ठेवाल, माझी श्रद्धेने पूजा कराल, तर तुम्हाला साथ मी नक्की देणार. देवाने आपली रचना अशी केली आहे की आपण स्वतःची पाठी थोपू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. त्यामुळेच तर आयुष्यात एखाद्या हितचिंतकाची आपल्याला गरज असते. जो निसर्ग नियम पाळतो त्याच्याजवळ राम वास करतो, जो या नियमांना लाथड मारतो त्याच्याजवळ यम वास करतो. आपण काय मानतो आणि मनातील काय मानत नाही याला काहीही महत्त्व नसून निसर्गाचा कायदा काय असतो व तो काय करतो याला महत्त्व आहे. निर्मळ प्रवाही करण्या जीवन वाहते. स्वामी सांगतात, एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? शिकलेला एक व्यक्ती असा जो इतरांना आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला देऊ शकतो, पण जो व्यक्ती अनुभवाने शिकलेला तो प्रत्येकाला समोर घेऊन जाऊ शकतो. मातीसारखी ठेवावी आयुष्यात स्वतःचे चरित्र. कधीही कुणीही आपल्याला कितीही त्रास दिला किंवा कितीही नांगरलं तरी आपल्याला दुःख काही जाणवलं नाही पाहिजे. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आकाशात एखादी गोष्ट दिसते आपल्याला तेव्हा ते खूप लहान दिसते, पण जेव्हा ते खाली येते तेव्हा ती खूप मोठी असते. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट तुम्ही करत आहात, करताना जरी तुम्हाला ते लहान वाटत असेल किंवा आत्ता तुम्हाला ते खूप कमी वाटत असेल, पण येणाऱ्या भविष्यात त्या गोष्टीचे मोठे महत्त्व असेल. हे आकाशातून पडत नाही. नशीब हे आपल्याला कधी जमिनीतून उगवताना दिसत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नसते, तर ते केवळ माणूस प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतः घडवत असतो. स्वाभिमानाचा लिलवाद करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने प्रयत्न करून यशस्वी होणे चांगले असते. परमेश्वर बोलत नाही, तो कुणाला काहीही सांगायला जात नाही. खरा, पण तसं येऊन सांगण्याची त्याला गरज नाही. त्याच्या योजना तो दुरून पार पाडतो, मग त्याच्या सौख्याच्या असेल वा शासनेच्या असेल. स्वामी सांगतात, एकच लक्षात ठेवायचं, आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला काय माहिती नाही. म्हणून होत आहे ते योग्य आहे, जवळ आहे त्यात समाधानी राहायचं, नको त्या गोष्टीची चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार करत बसायचा नाही.
वेळ आणि क्षण वाया घालवण्याचे नाही. जी माणसं सोबत आहे त्यांनाच नेहमी जपायला शिका. लक्षात घ्या, आपण कुणाचा द्वेष करीत असेल तर 3 पैकी 1 कारण त्याला असू शकते. एक, त्यांना तुमची भीती वाटते, किंवा ते स्वतःचा दोष करतात, किंवा त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, ज्या माणसाच्या गरजा कमीत कमी असतात ती नेहमी समाधानाचाच असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही. ते न मागता मिळणार आहे, आणि जे कधी मिळणार नाही ते आपण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही त्यामागे आपण लागून राहिलो तरी ते मिळू शकणार नाही. लक्षात घ्या, शेतात खोळबळी सगळं पेरणी 2 नक्षत्र वाट पाहण्यात गेली. असा कसा कोळसा धो धो 3 नक्षत्र पाण्यात गेली. आयुष्यात बऱ्याच वेळेला काही गोष्टी तुम्ही करता तेव्हा विचार करता की ह्या अशा होणार आहेत, पण निसर्गाला आणि नियतीला काही वेगळंच मान्य असतं आणि त्या मनाप्रमाणे होत नाही. सुख दुःख याचा खेळ आयुष्यात चालूच राहणार. आता आपल्याला जे करायचंय त्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. स्वामी सांगतात, जर तुम्हाला स्वप्न मोठे पाहून आयुष्यात खूप मोठे यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्न स्वतःकडून करावे लागतात. मनात स्वप्न कवेत, आकाशात लक्षात घ्या. स्वामी सांगतात, जर आयुष्यात तुम्हाला खूप उंच उडायचं असेल तर कोणताही विचार आकाशातून पडत नाही. त्यात नातं जीवाशी असतं. त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तर एवढंच यशस्वी व्हावं लागेल की तुम्ही कुठलीही गोष्ट सहजपणे करू शकता. आयुष्यात काही प्रवास हे एकट्याने करावे लागतात. ना मित्र सोबत असतात, ना कुटुंब. फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत तुमच्या सोबत असते. स्वामी बोलतात, स्वभाव ही प्रत्येकाची वैयक्तिक ओळख असते. स्वभाव बदलता येत नसतो, अथवा तो देता घेता येत नसतो. आपली समज वाढत असताना जे आपल्या मनात असतात ते आपला स्वभाव असतो. खिशातली रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जात नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक हे नेहमी चांगला परतवा देते. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवून व्हा. चुकीची क्षमा कोणी मागायची असेल तर जे नम्रपणे आपली चूक दाखवतो त्यांना मागा. शुभ सकाळ जेव्हा होते तेव्हा सर्व काही चांगलं होते. स्वामी सांगतात, कल्पनाशक्ती हे एवढी असायला हवी की प्रत्येक गोष्ट मिळायला हवी. आपल्याला जर आयुष्यात काही करायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत मी कायम उभा आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा तुम्ही, कारण स्वामी तर कायम आपली मदत करणार आहेत. जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी कायम आपली साथ देतात. स्वामींनी कायम आपली मदत केली. लक्षात घ्या, स्वामी तर प्रत्येक वेळेला आपल्या सोबत असतात. स्वामी भक्त हो, जेव्हा तुमचा स्वामीवरती विश्वास आहे तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची कसलीही गरज नाही, कारण कायम स्वामी तुमच्या सोबत उभे आहेत. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. जेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करत असतात. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. कायम तुमच्या सोबत स्वामी उभे आहेत. फक्त त्यांच्यावरती तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत उभा आहे. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. प्रत्येक वेळेला तुमची मदत स्वामी स्वतः करत आहेत. फक्त स्वामीवरती तुम्ही विश्वास ठेवा, कारण स्वामी तर प्रत्येक संकटात तुमची मदत करत असतात. आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे इच्छा करायची असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुमची इच्छा पूर्ण करत असतात. ज्यांना ज्यांना वाटतं की स्वामी आपल्या मनाप्रमाणे करणार प्रत्येक गोष्ट, त्यांच्यासाठी काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला त्यांच्या मनाप्रमाणेच गोष्टी करत असतात.
जो व्यक्ती स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. स्वामी सांगते, प्रत्येक वेळेला मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. ज्यांना वाटते आयुष्यात जर आपल्याला खूप काही करायचे असेल तर स्वतःवरती विश्वास लागतो, त्यांना हे बरोबर वाटतं. जर स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतात. महाभारतात बाण जरी अर्जुनाचे असेल तरी त्या बाणांची दिशा ही कृष्णाची होती. महाभारत तर आजही घडतंय आणि तेही पूर्ण जगात. पण अर्जुन आणि कृष्ण नसलेला या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध कौरवाचंच आहे. स्वामी सांगतात, गद्दारी एखाद्याने केली तर त्याला सोडून द्या असं नाही. एखाद्याने जर विश्वासघात केला तर त्याकडे दुर्लक्ष करा असेही नाही. जर एखाद्याने तुम्हाला कायम दुर्लक्ष केले आणि तो तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतोय तर त्यात चूक तुमची नाही. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी होता तर प्रयत्न यशस्वी होतील अथवा अपयशी होईल. स्वामी सांगतात, तुमची कार्यक्षमता तुम्हाला आयुष्यात मोठं किंवा लहान बनवणार नाही, तर तुम्ही काय प्रयत्न करता ते तुम्हाला लहान किंवा मोठं बनवेल. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी भक्त हो, स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणी हरवू शकत नाही. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवून आनंद जगायला हवा. आयुष्यामध्ये स्वतःसाठी काय करायचं असेल तर स्वतःसाठी देवाची भक्ती आणि श्रद्धा करायला शिका. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, योग्य दिशेला जायचं आहे, तर आपल्याला चुका होत आहेत तर त्याची माफी मागायला शिका. यशस्वी लोक काहीही करत नाहीत, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवतात आणि त्यांचे प्रयत्न सदैव चालू देतात. आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी मोठं करायचं असेल तर आपले प्रयत्न देखील तेवढेच मोठे ठेवावे लागतात. लक्षात घ्या, समस्या असतील आयुष्यात, त्यांचा सामना करायला शिका, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. आयुष्यात जर कोणी धोका दिला तर जास्त नाराज होऊ नका, प्रयत्न करत राहा, तुम्हाला नक्की एक ना एक दिवस चांगले फळ मिळणार. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थांचे नामस्मरणाचा जप करा. प्रत्येक वळणावर तुमची मदत मी करत आहे. कधीच तुम्हाला एकटे सोडणार नाही. येथील संकटे अपार तुमच्या आयुष्यात, तुमची साथ कायम मी देत आहे. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण तेच आपली साथ कायम देत असतात. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की खूप गोष्टी अवघड आहेत, काही गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत, तर काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत आहेत. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज आता नाही. फक्त लक्षात ठेवा, दगडाचं ठीक आहे, हो तो थोडा दगड आहे, त्याला शेंदूर पासला म्हणजे त्याचा देव तयार करता येईल, पण माणसाला असं काय लावल्याने त्याची माणुसकी बाहेर येईल. काही गोष्टी न बोलणाऱ्या बऱ्या असतात, जे आपल्याला बऱ्याच वेळेला अडचणी देतात. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उभा आहे तुमच्यासोबत. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. स्वामी भक्त हो, कधी कधी दुसऱ्यापेक्षा आपल्या चुका ज्या आहेत त्या मानून घेतलेल्या बऱ्या. कारण जेव्हा आपण आपल्या चुका मान्य करतो तेव्हा त्याचा आपल्याला योग्य असा फायदा होत असतो. चुका मानून घेणे सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. आपण चुका केल्या तर त्या मान्य करायला हव्या. लक्षात घ्या, चुकले तर माफी मागायला शिका, कारण जो व्यक्ती चुकल्यावर माफी मागतो तो लहान होत नसतो. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. कायम तुमची साथ मी देत आहे. विश्वास ठेवा स्वतःवरती, कारण प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी असतील, त्या तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे होत असतील, तेव्हा स्वतःवरती विश्वास लागतो. स्वामी भक्तांनो, जर तुमची इच्छा वाढण्याऐवजी तुम्ही क्षमता विकसित केल्या तर आयुष्यात तुमची कुठलीच इच्छा अपुरी राहणार नाही. प्रत्येक इच्छा ही पूर्ण होताना तुम्हाला दिसेल.
इच्छा नाही तर आपली क्षमता वाढवा, म्हणजे इच्छा आपोआप पूर्ण होतील. लक्षात ठेवा, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ज्याला ओळखायला येतं तो आयुष्यात खरा यशस्वी होतो. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी कायम देत आहे. होय, श्री स्वामी समर्थ नामावर तुम्ही विश्वास ठेवा. प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्यांच्या खालचे समजायला लागतात. त्यामुळे वेळ आणि इज्जत विचार करूनच द्या, कारण एकदा का त्यांनी तुम्हाला त्यांच्या खालच्यापेक्षा समजण्याचा प्रयत्न चालू केला की मग अवघड होऊन जाते प्रत्येक गोष्ट. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात बऱ्याच वेळेला काही लोक काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध करतील, तेव्हा तुम्ही काळजी करू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण जेव्हा तुमचा स्वतःवरती विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेही होत असते. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. कर्माचं तत्त्व फार वेगळं असतं. फक्त कर्म करताना विचार करत जा, कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो, ना दिलेला कोणाचा तळतळाट वाया जातो. प्रत्येक वेळेला प्रत्येकाचं आपल्याला फळ मिळत असतं. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, प्रत्येक संकटात तुमची मदत मी कायम करत असतो. जर आपला स्वामीवरती विश्वास आहे तर मग आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखी कोणतेही आजार नाही आणि दयेसारखा दुसरा कोणताही विचार नाही. स्वामीवरती विश्वास आहे, मग काळजी कशाची करता. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतील, या गोष्टीवरती विश्वास ठेवत जा. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, मी कायम तुमच्या सोबत आहे. प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास असायला हवा. जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी आपली साथ कायम देत असतात, तर एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. स्वामी कायम आपल्यासोबत उभे असतात, हे ज्यांना पटतं त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी म्हणतात, सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दल वाईट मत करून घेता कामा नये. नेमका विषय काय आहे हे आधी जाणून घ्यावे, नंतरच आपले प्रत्येक गोष्टीचे उत्तर द्यावे. वाटत असेल काही गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत, तर काही गोष्टी मनाप्रमाणे होत आहेत, तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणात तुमची साथ कायम देत असणार आहे मी. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत उभा आहे मी. स्वामी भक्त हो, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ कायम दिली आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ हे नक्की देतात. फक्त त्यांच्यावरती तुमचा विश्वास असायला हवा. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींनी तुमची कधी मदत केली नाही, तर हे तुमचा गैरसमज आहे, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. लक्षात घ्या, आयुष्यात अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा स्वामी नामावर आपला विश्वास असतो. आपल्या आयुष्यात संकट येतात, त्या संकटांचा सामना कोण करतो हे बघायला हवं. जर तुम्ही संकटांचा सामना करू इच्छित असाल तर तुम्ही आयुष्यात यशस्वी नक्की व्हाल. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्या कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या, म्हणून वाटेला त्या मनाला प्रत्येक गोष्ट होत नसते. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आयुष्यात संकटे खूप असतात. त्या संकटांचा सामना तुम्ही कसे करता हे असते महत्त्वाचे. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल आणि तुम्ही तुमच्या संकटांचा सामना करण्यासाठी तत्पर असाल, तुम्ही योग्य दिशेकडे मेहनत करत असाल, तर स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की देतात. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कायम तुमच्यासोबत उभा आहे मी.
तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वळणावर तुमची साथ देत असणार आहे मी. जेव्हा स्वामीवरती तुमचा विश्वास आहे तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण कायम तुमच्या पाठीशी उभा आहे मी. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्हाला माझी खरी गरज असेल तेव्हा तुमची मदत करत आहे मी. स्वामी सांगतात, अशक्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होईल. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. जो व्यक्ती स्वामी समर्थ नामाचा जप करतो, स्वामी नामावर विश्वास ठेवतो, त्याच्या आयुष्यात अशक्य असं काहीही नसतं. प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. फक्त त्याचा स्वामीवरती विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत उभा आहे मी. फक्त तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ महाराज या नामाचा जप करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची मदत करत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ कायम मी देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत मी करत आहे. संकट समयी तुमची साथ फक्त मीच देत आहे. विश्वास ठेवा, प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वतः स्वामी देतात. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जो व्यक्ती स्वामी नामात गुंतून असेल, स्वामींचे नामस्मरण करेल, त्याची साथ स्वामी कायम देत असतात. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आयुष्यात अपार संकटे येऊ द्या, त्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ मी स्वतः तुम्हाला देणार आहे. तुम्ही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून बघा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ हे नक्की देणार आहेत. स्वामीवरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा स्वामी प्रत्येक संकटात तुमची मदत करत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात तुम्हाला बऱ्याच वेळेला वाटत असेल की संकटे खूप आहेत आता आयुष्यात, त्यांचा सामना कसा करायचा, तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवून फक्त आणि फक्त प्रयत्न करायला हवे, कारण तेव्हाच तर स्वामी तुमची साथ देतील. स्वामी भक्त हो, स्वामी सांगतात, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. श्री दत्तासोबत असलेली गाय आणि कुत्रे कसले प्रतीक आहेत? औदुंबर वृक्ष, दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबरांचं वृक्ष हे दत्ताचं पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्तत्व जास्त प्रमाणात असते. गाय म्हणजे पृथ्वीवरचे प्रतीक आहे. चार कुत्रे म्हणजे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद. झोळी, दत्तात्र्यांच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे. झोळी हे मधुमक्षिकेचे, मधमाशीचे प्रतीक आहे. मधमाशा जसा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात. दररोज हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो, म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे. कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशाच्या समवेत असतात. संन्याशी विरकत असतो. कमंडलू हे एक प्रकारचे त्यागाचे प्रतीक आहे, कारण कमंडलू हेच त्याचे ऐहिक धन होय. त्रिशूळ, त्रिमूर्तिरूपीतील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते. त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावरील शृंग वस्त्र आढळत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ता मोकळा हात आहे. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात संकटे आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत. त्या संकटांचा आणि अडचणींचा जेव्हा तुम्ही समावेश कराल, म्हणजे सामना कराल आणि पुढे जाल, तेव्हा त्याचा तुम्हाला एक योग्य असा रस्ता मिळेल. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत, तर लक्षात घ्या, त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असून सुद्धा साधं राहणं, अधिकार असून सुद्धा नम्र राहणं, राग असून सुद्धा शांत राहणं, यालाच तर खरं आयुष्याचं व्यवस्थापन असं म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरं देव आहे का, इथपर्यंत आपल्या मनात शंका यायला लागतात.
पण खरं तर ही वेळ आपल्या परीक्षेची नसते, ही वेळ असते आपल्या संयमांची. आपली परीक्षा देव स्वतः घेत असतो. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ हा सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. जसे स्वामी आपली प्रत्येक शक्ती पाहतात, स्वामी बघतात आपण कितपर्यंत स्वामीवरती विश्वास ठेवू शकतो आणि कितीपर्यंत आपली आशा हे दृढपणे ठेवू शकतो. पावसातून भटकताना एखादी गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की काही लोक हे फक्त काही वेळापुरते सोबत असतात, किंवा काम पडलं किंवा तुम्हाला त्यांची गरज असली की साथ सोडून पळून जातात. कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, जर दोराची गाठ नसेल तर आयुष्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला मागे याल. वेळ तर आपल्याला नेहमी वेळेनुसार बदलते, पण माणूस कोणत्या वेळी बदलेल याचा काही नेम नसतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला काहीतरी आयुष्यात करायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो. कारण जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो तेव्हा अशक्यही शक्य होत असतं. स्वामी समर्थ महाराजांवरती ज्यांची श्रद्धा आणि विश्वास आहे त्यांच्यासाठी स्वामी अशक्यही शक्य करतात. अहंकार कोणाला चुकलेला नाही, त्याचे पण दोन चेहरे असतात. एक म्हणजे स्वाभिमान आणि दुसरा म्हणजे ते कसा आणि कधी करतो तो. जीवन म्हटलं की सुख दुःख प्रसंग असे येणारच, पण या प्रसंगांना तुम्ही कसे सामोरे जाता ही तुमची खरी परीक्षा आहे. तुम्ही दुःखाचा पेपर नीट सोडवता तेव्हा तुम्हाला परमेश्वर सुखाच्या वर्गात टाकत असतो. तंत्रावर फक्त यंत्र जिंकता येतात, मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो असं नाही. मन जिंकण्यासाठी स्वभाव आणि आपले राहणीमान हे काही गोष्टी असतात. एखाद्या व्यक्तीला जर आपला प्रभाव टाकायचा असेल तर स्वभाव असा बनवा की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल. जर तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करायच्या आहे तर स्वामीवरती विश्वास ठेवावा लागतो. जेव्हा तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवाल तेव्हा तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः शक्य करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा जेव्हा विश्वास असतो तेव्हा स्वामी अशक्य देखील शक्य करतात. दुसऱ्याच्या पगाराची मिळकतीची चौकशी करणं हे अत्यंत संस्कारहीन आहे असं सांगण्यात येतं. स्वामी सांगतात, ज्यांना काही कमी येते त्यांना प्रत्येक वेळेला अडचणी सापडत असतात, पण जे स्वतःवरती विश्वास ठेवतात आणि प्रयत्न करतात त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य करता येते. जो स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही शक्य असते. लक्षात घ्या, स्वामी नामाचा जप केल्याने आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होते. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याला आयुष्यात रडण्याची गरज नाही, त्याला आयुष्यात मागे पाहण्याची गरज नाही, कारण स्वामी त्याची साथ कायम देत असतात. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असावा. स्वामी सांगतात, आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं. अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं जे आपल्या मनासारखं वागत नसतो. एकदा का फुललेलं फूल पुन्हा फुलत नाही हे माहिती असतं. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही हे सुद्धा माहिती असतं. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्याला हजारो चुकांना क्षमा करणारे आपल्याला अशी लोक पुन्हा मिळणार नाही. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात संकटे बरेच आहेत, त्या संकटांचा सामना केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. भाषा हे संवादाचे महत्त्वाचे माध्यम आहे. व्यक्ती बोलताना शब्द कोणते वापरतो यावरून सुद्धा माणसाच्या संस्कृतपणाचा वैचारिक व शैक्षणिक पातळी तसेच सामाजिक दर्जा याविषयी देखील माहिती मिळू शकते. जग माणसाच्या दयेवर चालत नाही, ते माणसाच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमाने जग चालवू शकत नाही किंवा प्रेमाच्या जोरावर जगाला पुढे नेऊ शकत नाही, तो इतरांचा पराभव करून जातो.
जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल, कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. तुमच्या आयुष्यात बरेच संकटे येतील, त्या संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकणारच नाही. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात संकटे बरे आहेत. त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाता येणार नाही. जर स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे का, ज्यांचा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असतो, जो स्वामी नामावरती विश्वास ठेवतो, त्याला प्रत्येक गोष्ट स्वामी त्याच्या मनाप्रमाणे करत असतात. स्वामी सांगतात, वेळ निघून जाईल, पण वेळ निघून जाण्या अगोदर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. तुझ्या आयुष्यात किती अडचणी आहेत त्या आम्हाला माहिती आहेत. तुझ्या आयुष्यात बरेच संकटे आहेत त्या देखील आम्हाला माहिती आहेत. तू तुझा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. बघ मित्रा, तुझ्या आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुला साथ देताना दिसतील. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात आता काहीच तुमच्या मनाप्रमाणे होत नाही, तर स्वामी म्हणतात, तुमचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. मग बघा, बऱ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे होताना दिसतील. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. कुणाचं आयुष्य बिना संकटाचं नसतं. असावा लागतो तर फक्त स्वामीवरती विश्वास, कारण स्वामीच प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करतात. ज्या व्यक्तीचा स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास असतो, त्याच्यासाठी स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतात. स्वामी अशक्य देखील शक्य करत असतात. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत ते स्वामी स्वतः दूर करत असतात. त्या संकटांचा सामना करण्याची इच्छा, जिद्द, ताकद तुमच्यात असावी लागते. जर स्वामीवरती आपला विश्वास असेल तर अशक्य ते शक्य स्वामी नक्की करतील. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आता फक्त तुमची साथ देत आहेत. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत उभा आहे. आयुष्याच्या चांगल्या वाईट वळणावर तुमची साथ कायम मी देत असणार आहे. ज्यांना वाटतं की स्वामी माझ्या सोबत आहेत, त्यांच्यासाठी स्वामी सदैव सांगतात, काळजी करू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, इच्छाशक्ती. जर आपली एखादी गोष्ट असेल जे पूर्ण करायची असेल तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या आहेत. त्या संकटाचा सामना जो करेल तोच यशस्वी होऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी सांगतात, ही आहेत आकाशातील काही गोष्टी, म्हणजे ज्या तुम्हाला समजल्या तर तुम्ही काहीही करू शकता. जेव्हा सगळं संपून गेलं असं तुम्हाला वाटायला लागेल, ती खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची. जेव्हा तुमच्या आयुष्यात संकटे अपार येतील, ती खरी नवी वेळ असते आता नवीन गोष्टीकडे वळण्याची. जेव्हा सर्व काही तुमच्या मनाविरुद्ध होत असेल, तीच वेळ असते मेहनत 2 पट करण्याची. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटत असेल, तीच वेळ असते आपल्याला पुढे प्रयत्न करण्याची. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदलच सापडत नाही. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी असतात ज्यांचा सामना केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. संकटांचा सामना केला की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. जेव्हा संकटांचा सामना करायला शिकाल तेव्हा पुढे जायला आपणे आप शिकाल. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे असू द्या, प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामी तुमची साथ देतील. स्वामी बोलतात, मी तुमच्या आयुष्यात कधीही तुमची साथ सोडलेली नाही. फक्त तुमचा स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देताना दिसतील. स्वामी नामस्मरणावर ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य देखील स्वामी स्वतः शक्य करतील. तुम्हाला माहिती आहे का, स्वामी सांगतात, घराबाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करून बाहेर पडा आणि घरी परत आल्यावर देवाचे दर्शन घ्या, कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो. आपल्याला घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी
तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून हे परमेश्वरा तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखोचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त भगवंताच्या हाताची असते. सोन्यामध्ये जसं रत्न कोरले तर सोन्याची किंमत वाढते, तसे आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाची रत्नासारखी मोजणी करायची असेल तर मनुष्य हे चांगले वाढवावे लागतात. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे केव्हा होते? जेव्हा तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवून योग्य दिशेला प्रयत्न करता तेव्हा स्वामी तुमची साथ देतात आणि तेच तुमची गोष्ट प्रत्येक तुमच्या मनाप्रमाणे करत असतात. स्वामी सांगतात आयुष्यामध्ये संकटे अपार आहेत. त्या संकटाचा जोपर्यंत तुम्ही सामना करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश काही मिळणार नाही. संकटांचा सामना केला की यश मिळतं आणि यश मिळण्यासाठी आधी संकटांचा सामना करावा लागतो. या जगात कुणालाच संकटांचा सामना न करता यश मिळालेलं नाही. लक्षात घ्या, संकटे आयुष्यात येत नसतात तर ते स्वामी किंवा इतर जे आपल्या आयुष्यात संकटे येतात ते स्वामी स्वतः आणतात. कारण त्यांना आपली परीक्षा घ्यायची असते. जेव्हा आपल्या आयुष्यात संकटे येतात तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तेच तुम्हाला पुढे निघून घेऊ शकतात. लक्षात घ्या, संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही आणि जेव्हा संकटांचा सामना करून पुढे जाल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कायम तुमची साथ मी देत असणार आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देताना आपल्याला दिसतील. स्वामी सांगतात मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुमची साथ देत आहे. तुमचा स्वामीवरती जेव्हा विश्वास असतो तेव्हा तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवून प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकता. स्वामी सांगतात जेव्हा स्वामी तुमच्यासोबत असतात तेव्हा तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नसते. ज्यांना ज्यांना वाटतं त्यांच्या आयुष्यात खूप संकटे आहे त्यांनी स्वामी नामस्मरणाचा जप करायचा. स्वामी त्यांची साथ कायम देताना त्यांना दिसतील. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. फक्त स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देत असतात. स्वामींनी साथ कधी सोडली नाही आणि स्वामी कायम आपली साथ देतात. स्वामी सांगतात लक्षात घ्या, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही माझ्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला आयुष्यात पुढे नेण्याचा उत्तम आणि सोपा मार्ग आहे. जेव्हापासून माणसाची सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून देव एकच गोष्ट सांगतो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती हे तुमच्यासोबत तुमच्यासारखा वागेल असं नाही. स्वामी सांगतात एक गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करायची आहे, ते म्हणजे तुमचे प्रयत्न. लक्षात ठेवा, काहीही होणार नाही. उगाच कल्पनांमध्ये अडकू नाही. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्न हे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करावे लागतील. स्वामी सांगतात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट हे तुम्हाला कधी मागे ओढण्यासाठी येतच नसतो. संकटे नेहमी तुम्हाला पुढे ओढण्यासाठी येतात. संकटांचा सामना करायला शिका, कारण ते तुम्हाला यशस्वी बनवत असतात. जो व्यक्ती संकटांचा सामना करतो तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. जो व्यक्ती संकटांना घाबरत असतो तो नेहमी मागच्याच दिशेला येत असतो. आयुष्याच्या या वळणावर कायम लोक तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील. आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधी करू नका, कारण आपल्या आयुष्यात आपल्याला जगायचं हे लोकांना नाही. आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात. चढ आणि उतार ही येतच राहतात. फक्त चढ आला की माजायचं नाही आणि उतार आला की लाजायचं नाही. जीवनात बऱ्याच गोष्टी पाण्यासारख्या असतात. ओंजळीत येतात पण क्षणभरही टिकत नाहीत. मग ते सुख असो वा दुःख असो, आता ते तुमच्यावरती आहे. तुम्ही काय कायम टिकून ठेवण्याचा प्रयत्न करता. छापलेली पुस्तकं वाचल्याने खरे ज्ञान मिळतं नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभव आणि त्याचे लेखक स्वतः असतात, ते म्हणजे तुम्ही. तुमच्या मनाला पटेल तसं वागा, पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल असं वागू नका.
तुमच्या आयुष्यात संकट येतील, त्यांचा सामना करा, पण तुमच्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात संकट येतील असे काम करू नका. आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो, पण बऱ्याच वेळा ज्या कारणासाठी ही धडपड आपण करतो ते कारण बऱ्याचदा आपल्याबरोबर राहत नाही. मग राहून राहून मनात येतं काही नव्हतं, जेव्हा काही होतं तेव्हा सुखी होतो. उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. काही उत्तर स्वतःचे तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात. आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व, आणि जे आपल्या माघारी असतं ते आपलं चरित्र. आता चरित्र जर चांगलं बनवायचं असेल तर आपलं अस्तित्व चांगलं ठेवा. कडू गोळी चावली नाही तर ते गिळली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका, दुःख, संकटे या गोष्टी कडू असतात. या गोष्टी सरळ गिळायच्या, त्याला चावत बसायचं नाही. सुख हे चावत बसलं तर नेहमी तुम्हाला जास्त सुख देईल. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला संकट येतील. त्या संकटांचा सामना तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून केला तर नक्की तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. जो व्यक्ती स्वतःवरती आणि स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो आणि आपले प्रयत्न निरंतर करतो, त्याच्यासाठी शक्य ते प्रत्येक गोष्ट शक्यच असते. अशक्य असं काहीही नाही. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या असतात. त्या संकटांचा सामना जो करेल तेच आयुष्यात यशस्वी होईल. जो स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो, जो स्वामीवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करतो, त्याच्या आयुष्यात स्वामी प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे करतात. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात कायम तुमच्या सोबत आहे मी. तुम्हाला हरू देणार नाही. कितीही दुःख येऊ द्या तुमच्या आयुष्यात, तुम्हाला कधी मागे येऊ देणार नाही. या आयुष्यात संकटांचा सामना करून तुम्हाला यशस्वी बनवणार आहे मी. फक्त स्वतःवरती आणि श्री स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवा तुम्ही. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतील. कायम स्वामींनी तुमची साथ दिली आणि स्वामी कायम तुमची साथ देत असणार. स्वामी सांगतात, जो व्यक्ती माझे नामस्मरण करतो त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला त्याची साथ मी स्वतः देतो. तुमच्या आयुष्यात अशी एकही गोष्ट नाही जे तुम्ही करू शकणार नाही. प्रत्येक गोष्ट तुम्ही करू शकता. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतील. आयुष्यात अपार संकट येतील तरी स्वामी तुम्हाला मदत करतील. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. प्रत्येक मार्गाच्या वेळेला स्वामी तुमची मदत करतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करत असतील. फक्त तुमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असायला हवा, कारण अशक्य ते देखील स्वामी शक्य करतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची मदत करत आहे. स्वामी सांगतात, आज सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मी स्वतः करणार आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळेला हा स्वामी समर्थनामाचा जप करा. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतोय. कायम तुमच्या सोबत आहे मी. तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला हरू देणार नाही. फक्त स्वतःवरती आणि श्री स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवा तुम्ही.